तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाणे शहरामध्ये 11वा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025 सालाबादप्रमाणे 10 ते 13 जानेवारी दरम्यान ठाण्यातील उपवन तलाव परिसरामध्ये आयोजित केला आहे। संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि त्यांच्या समितीने या भव्य कला महोत्सवासाठी रसिकांना आमंत्रित केलं आहे, अशी माहिती संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सर्वेसर्वा आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली। या महोत्सवाचं उद्घाटन 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। पद्मश्री शोभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनाने याचं उद्घाटन केलं जाणार आहे। 4 दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये अभिजित भट्टाचार्य, विदुषी आरती अंकलीकर टिकेकर, केतकी माटेगावकर, उस्ताद शाहिद परवेज यांसह अनेक प्रख्यात कलाकार आपली कला सादर करतील। फेस्टिवलचे वैशिष्ट्य म्हणजे उपवन घाट, जो बनारस घाटाच्या धर्तीवरती तयार करण्यात आला आहे। या कार्यक्रमात सुमारे 6 लाख प्रेक्षक सहभागी होतील। गझल, शास्त्रीय संगीत, नृत्य आणि सूफी मैफिलींच्या सादरीकरणाने कला रसिकांना मंत्रमुग्ध करणारा महोत्सव ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष होईल। प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी सुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी उपवनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाईल आणि 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे, पद्मश्री, पद्मविभूषण ह्या कलावंतांबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे। प्रामुख्यानं 11, 12 आणि 13 रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य, त्याचबरोबर संजीव राठोड आणि मिका सिंग यांची अदाकारीसुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे। विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, त्याप्रमाणे कार्यशाळा अशासुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य ह्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत। विकत घेणार आहे पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दरवर्षी वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे। प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातली लोक ज्या गुण्यागोविंदानं राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे यावर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दी जी दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या वर्षीसुद्धा या फेस्टिवलला होणार आहे। त्यामुळे मनोरंजनासाठी आणि विविध उपक्रम एक ठाणेकरांना मिळणार असल्यानं ह्या फेस्टिवलमध्ये आवर्जून सगळेजण हजेरी लावत असतात। ह्या मुख्यमंत्र्यांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ही मंडळीसुद्धा या ठिकाणी येतील। विविध क्षेत्रातील मान्यवर आम्ही या ठिकाणी आमंत्रण त्यांना देणार आहोत, ते सुद्धा येतील आणि त्याचबरोबर शिवगौरव पुरस्कार जो आहे तो शिवगौरव पुरस्कारसुद्धा फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाईल।